मी इथं घेतलेला आहे चॉकलेट प्रीमिक्स। मी इथं चॉकलेट प्रीमिक्स 2 ते 2.5 चमचे एवढं घेतलेलं आहे। याला छानसं असं आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात किंवा तुम्ही चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता। तर चला याला मी असं छानसं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं असं बॅटर बनवून घेऊयात। तर बघा एकदम पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला थोडं थोडं असं पाणी घालून घ्यायचं आहे। तर चला अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालत मी हे जे बॅटर आहे अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे। तर आपल्याला पातळसर असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे, जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही। तर बघा याप्रमाणे जसं क्रीम पडतं तसं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। यामध्ये घालून घेतलेलं आहे मी तेल मी इथं 3 चमचे घालून घेतलेलं आहे। छोट्या चमच्याने 3 चमचे तेल मी इथं घातलेलं आहे। तर चला आता यामध्ये अजून थोडं पाणी घालून मी याला एकसारखं मिक्स करून घेते। इथं मी जे आपण केक बनवायचं भांडं आहे ते मी इथं घेतलेलं आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचं भांडं वगैरे नसेल तर तुम्ही पातेल्या वगैरे मध्ये सुद्धा बनवू शकता। याला तेलानं मी असं ग्रीस केलेलं आहे आणि आपल्या जो बुकचा पेपर आहे तो असा मी खालच्या साईडला घालून घेतलेला आहे। यामध्ये आपण सगळं बॅटर असं घालून घेऊयात। बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला असं याला टॅप करून घ्यायचं आहे। इथं कुकर मी प्रीहीट करायला ठेवला होता। तर बघा छानसा असा प्रीहीट झालेला आहे। आता यामध्ये मी असं हे ठेवलेलं आहे। आता याला आपण कुकरची सीटी आणि रिंग काढून आपल्याला हे यावर असं झाकून घ्यायचं आहे। तर चला अशा प्रकारे आपण याला झाकून घेऊयात आणि 35 मिनिटासाठी याला बेक करून घेऊयात। तर 35 मिनिटानंतर याला बघूयात। 35 मिनिटं झालेलं आहे। चाकूच्या साहाय्याने मी त्याला असं चेक करून बघितलेलं आहे। चाकू यामध्ये आपल्याला अशा प्रकारे घालायचं आहे। याला बॅटर वगैरे लागला नाही तर आपला केक तयार झालेला आहे असं समजावं। तर चला आता आपण इथं व्हिपिंग क्रीम बनवून घेऊया। त्यासाठी मी व्हिप्ड क्रीम घेतलेली आहे आणि बघा ही पर्ल कंपनीची आहे। आता यामध्ये आपण अशा प्रकारे क्रीम घालून घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही इसेन्स सुद्धा घालू शकता। तर चला अशा प्रकारे आपण याला क्रीम बनवून घेऊ शकतो। तर चला असं आपल्याला हे 2 मिनिटासाठी असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा 2 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे। परत 2 मिनिटांनी आपल्याला ही सगळी क्रीम अशी व्हिप करून घ्यायची आहे। तर चला अशा प्रकारे आपण ही सगळी क्रीम अशी छानशी व्हिप करून घेऊयात। तर चला आपली व्हिप क्रीम तयार झालेली आहे। आता एका वाटीमध्ये मी असं थोडं साखर घेतलेलं आहे। यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला छानसं असं विरघळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे तर त्यामध्ये इसेन्स सुद्धा घालू शकता। तर चला केक पूर्णपणे थंड झालेला आहे। पाठीमागचा जो कागद आहे तो असा आपण काढून घेऊयात आणि केकला आपण असं ठेवून घेऊयात। तर चला आता ह्या केकवर आपण फोर्कने ह्याला होल बनवून घेऊयात। तुम्ही याचे 2 भाग सुद्धा करू शकता, पण मी आज ह्या सिंगल भागावरच करून घेणार आहे। तर चला साखरेचं जे पाणी आहे ते आपण यामध्ये असं घालून घेऊयात। तर चला केक असा पूर्णपणे असा सोक झाला की आपल्याला यावर व्हिपिंग क्रीम घालून घ्यायची आहे। दोन्ही साईडला असं मी फोर्कने होल करून त्यामध्ये हे पाणी घालून घेत आहे। तर बघा घरामध्ये तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने असा केक बनवू शकता। कमी किमतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये असा छानसा केक तुम्ही घरामध्ये बनवू शकता आणि कुणालाही समजणारही नाही की तुम्ही हा केक घरामध्ये बनवला आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या सहाय्यानेच असे हे सगळीकडे व्हिपिंग क्रीम असं लावून घ्या। तर बघा अशा प्रकारे आपण सगळीकडे याला लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही हा क्रीम जो आहे असा छानसा लावून घ्या। त्यानंतर चाकूच्या सहाय्याने तुम्ही असं त्याला शेप देऊ शकता। तर बघा एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी असा आपण केक बनवू शकतो। कुणीही बनवेल असा सोप्या पद्धतीने
केक मी इथं तुम्हाला दाखवलेला आहे. तर चला यावर आपण थोडासा कलर क्रीम बनवून घेऊयात. यासाठी मी व्हिप क्रीम एका वाटीमध्ये घेतलेला आहे. यामध्ये फूड कलर घातलेला आहे मी. तुम्ही कोणत्याही कलरचा यूज करू शकता. मी इथं जास्त डार्क कलरचा यूज केलेला नाही आहे. तर चला अशा प्रकारे मी असं इथं क्रीम वर घालून घेत आहे. तुम्ही पाहिजे तर अजून थोडा क्रीमचा इथं यूज करू शकता. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या प्रकारची डिझाईन बनवू शकता. तर बघा अशा प्रकारे मी हा केक बनवलेला आहे. तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा. तर आमच्या घरामध्ये ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे मी यावर ॲनिव्हर्सरी असं लिहित आहे. तर मी अशा प्रकारे केक बनवा, खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा. आणि तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली तीही मला जरूर सांगा. तर चला आपला केक इथं बनवून झालेला आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.